एवरीवन, वेलकम टू कहानी अंजलि की जुबानी में आप सभी का फिर से एक बार स्वागत। तर मंडळी, तुम्हाला थंबनेल बघून समजत असेल की आम्ही गावी जातोय। तर मंडळी, आता जस्ट माझी देवपूजा झालेली आहे, तुम्हाला मी दाखवते। तर माझी झालेली आहे पूजा करून आणि मी दाखवते घरामध्ये बाकीचे लोक काय करतायत ते बघूया। इथे आमच्या मातोश्री भांडे आदळत आहेत, काम जास्त पडलंय म्हणून कचरा डब्बा देखील धुण्यासाठी घेतलेला आहे। तिथे माझे पप्पा बसलेत। आणि मंडळी, आता होत आहे मी रेडी। तर मी आज काही खास नाही घालणार आहे, बट तरी पण रेडी होणार आहे। सो बघा। तर मंडळी, हा माझा आउटफिट आहे। हा स्टॉप आहे, शॉर्ट कुर्ती आणि खाली जीन्स घातली मी। आणि ऑलरेडी मी फेसवरती मॉइश्चरायझर आणि पावडर लावून घेतलेला आहे आणि ब्लश पण लावले थोडंसं। एवढं काही दिसतंय की नाही आय डोंट नो। तरी आपण आता लावून घेऊयात लिपस्टिक। आणि आज फर्स्ट टाइम मी गेट रेडी विथ मी करते आहे। ह्याआधी कधी मी असा व्हिडिओ नाही बनवला। आणि ही माझी छोटीशी लिपस्टिक आहे, मला खूप आवडते, माझ्या भावाने गिफ्ट केली होती मला। आणि मंडळी, आपली लिपस्टिक लावून झालेली आहे। आता आपण लावणार आहेत हे काजळ। आणि माझ्या लक्षातच नव्हतं माझ्याकडे रिंग लाईट आहे, लाईट ऑन करायचं विसरले, त्यामुळे आता जरा गोरी दिसत असेल मी। क्या हो रहा है ये? आणि ह्या केसांना मी रिकामी नाही सोडणार आहे, कारण मला रिकामी नाही आवडत। सो मी ह्याची घालणार आहे सागरवेणी आणि हा माझा लुक असणार आहे। थांबा, सागरवेणी घालून येते। आणि माझा हातचा मेकअप आय थिंक 100 रुपयामध्ये झाला असेल। जास्त प्रोडक्ट्स यूज नाही केले मी, थोडे ह्याच्यातच केलंय। तर मी घातलेली अशी क्यूट अशी वेणी आणि त्यानंतर मी हे घालणार आहे, हे वाला ब्रासलेट, जे की 10 रुपीज आहे, ओनली 10 रुपीज। ते मला खूप आवडतं, सो मी ते घालणार आहे। त्यानंतर ह्या रिंग्स घालणार आहे, ज्या की क्यूटच दिसतात ऑब्विसली। परत विसरले मी रिंग लाईट लावायचं, सो परत आपण रिंग लाईट लावूया, त्यामुळे मी गोरी दिसेल। सो कसा वाटतं माझा लुक? आणि एक मिनिट, त्यावरती मी ही वाली पर्स घेणार आहे। आणि ह्याच्यावरती ओके, ह्याच्यावरती मला सांगा हा गॉगल छान दिसते का? हा आपण ट्राय करूया कोणता छान दिसतो। ह्या वाल्या गॉगल मध्ये कशी दिसते? ओके, मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा कोणता छान दिसतो। सो हा कसा वाटतंय? दोन्हीपैकी कोणता छान दिसतो हे मला कॉमेंट करून नक्की सांगा। सो असा आहे माझा फायनल लुक। ही माझी क्यूट अशा विचित्र केसांची क्यूट अशी वेणी घातलेली आहे, जी की मला माझे केस बिलकुल नाही आवडत, खूप जास्त छोटे। आणि मी कशी दिसते, माझा फायनल लुक कसा दिसतो हे मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा। तर मंडळी, आता माझ्या मम्मीचा फोटोशूट सुरू आहे, तर आपण फोटो काढून घेऊयात मस्तपैकी। ठीक आहे, तर तिचा फोटोशूट सुरू आहे आता।
सो आपण आता फोटोशूट करतोय मम्मीचा आणि इकडे माझ्या पप्पा रेडी झालेले आहेत. तर मंडळी आता आम्ही निघणार आहोत आणि आम्ही तिघेच जातोय. मोरया. श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. गाडी उठवली पण तर मंडळी तसंच आम्ही निघतानाच काही डोनट्स आणि खारी पॅटीस घेतलं होतं. सो भूक लागली म्हणून आता आम्ही दोघी, मी आणि माझे मातोश्री, आम्ही दोघी खाणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता माझ्या डोनटची काय हालत झाली आहे. अचानकच पाऊस यायला लागला. मग आम्ही मस्तपैकी पाऊस बघत बघत रोमॅन्टिक सॉन्ग ऐकत ऐकत डोनट खात होतो. आणि बाहेरचं वातावरण देखील खूप सुंदर दिसत होतं आणि आमचं एन्जॉयमेंट तर सुरूच होतं. तर मंडळी तसंच गाडीमध्ये बसले आणि मी झोपलं नाही असं होणारच नाही. सो आता माझी झालेली आहे झोप आणि माझी मम्मी म्हणजेच माझ्या मातोश्री घेत आहेत गोड पान खाण्यासाठी. आणि तसंच कोणतीही गोष्ट करायची असो, खायची असो, काही असो, माझी मम्मी फुल फॉर्ममध्ये येते आणि लगेच ॲक्शनमध्ये खायला सुरू करते. आणि आताही तसं तेच सुरू आहे. चाहे ते चांगलं असो किंवा नसो, एक्सप्रेशन मात्र चुकत नाही माझ्या मम्मीचं. पण खरंच ह्या पानाची टेस्ट खूप सुंदर होती, टेस्टी होतं पान. आणि आम्ही दोघींनी पण खूप एन्जॉय केलं ते पान आणि खाल्लं पण मस्तपैकी. आणि बाहेरचं वातावरण पाऊस पडल्यामुळे आणि आभाळ पण आलं होतं. सो आभाळ इतकं जास्त पांढरं दिसत होतं, असं वाटत होतं की लाईक नाही का बर्फामध्ये असतो ना आपण, त्या टाईपमध्ये बर्फ कसं दिसतो तसंच आभाळ दिसत होतं. आणि मी देखील एन्जॉय करत पान खाऊन घेतलं आणि बाहेरचं फ्रेश वातावरण बघत आम्ही दोघीही एन्जॉय करत होतो. कारण माझे पप्पा तर गाडी चालवत होते, ते काही एन्जॉय नव्हते करत, पण आम्ही दोघीच एन्जॉय करून घेत होतो. आणि तसंच सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप जास्त पाऊस झाला. आमच्या गावाकडे खूप जास्त पाऊस म्हणजे पाणी आलं होतं. सो मग दिवाळी आम्ही इकडे नाही करणार आहे, बट आम्ही कशासाठी आलो हे तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये समजणार आहे. पण वातावरण किती मस्त दिसतंय बघा. मग नंतर आम्ही थांबलो CNG भरण्यासाठी. आणि जिथे आम्ही थांबलो होतो तिथे आम्ही एका झाडाखाली बसलो आणि ते झाड होतं औदुंबराचं, म्हणजेच उंबराचं झाड. आणि मग आम्ही तिथे बसलो त्या वृक्षाखाली. आणि आम्ही जिथे जाईन तिथे दत्तगुरूंचा सहवास आमच्यासोबत असतो. मग त्यानंतर CNG भरल्यानंतर आम्ही थोडासा नाश्ता करायचं ठरवलं. नाश्ता करण्यासाठी आम्ही एका ठिकाणी थांबलो, म्हणजे तिथे CNG भरलं ना, तिथेच आम्ही थांबलो होतो. मग तिथे आम्ही मागवला एक डोसा, 2 डोसे आणि एक पुरी भाजी. पप्पांसाठी पुरी भाजी आणि माझ्यासाठी, माझ्या मातोश्रींसाठी डोसा मागवला होता. तिथेच आमची कार पार्क केलेली आहे आणि ती खूप घाण झालेली आहे, कारण पाऊस पण आला, धूळ, त्याच्यामुळे सगळे घाण होऊन गेली. पुरी भाजी खायला
स्पेशल बिर्याणी हा? काय बोलले? तसेच मंडळी, हे धरण कोणतं आहे हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा, कारण आमच्या गावाला जाताना आम्हाला हे धरण लागतं म्हणजे लागतंच, आमच्या वाटेवरतीच आहे. आणि तुम्हाला हे माहिती आहे का हे मला नक्की सांगा. आणि त्याचबरोबर आरती जी की माझी मावस बहीण आहे आणि तिच्या आजीला आम्हाला हे द्यायचं होतं, म्हणजे दिवाळीचा फराळ वगैरे द्यायचा होता. आणि आम्ही त्यांच्या म्हणजे घराच्या बाहेरच आलो होतो रोडवरती, आणि इतका जाम जोरात पाऊस सुरू होता की आम्हाला पावसामध्येच त्यांना ते फराळ देण्यासाठी जावं लागलं, कारण तिथून आम्हाला परत पुढे जायचं होतं. अर्ध्या तासावरती आमचं घर म्हणजे गाव आहे तिथे जायचं होतं, पण तिथून आम्ही पावसामध्येच मी आणि माझ्या मातोश्री भिजत गेलो. किरण नाही आपण बसले तर गाडीत या म्हणलं जाऊन मग आजीला भेटून वगैरे आम्ही तिथून निघालो. आणि हा ब्लॉग आपण इथे सेंड करूयात, नाही तर खूप मोठा ब्लॉग होईल. आणि बाहेर विजा वगैरे चमकताय, तुम्हाला दिसतच असते, वातावरण खूप भयानक झालं. भेटूयात पुढच्या पार्टमध्ये, तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय बाय.